राहायला कुठं? राहिलं गाडी मला उतरून आणि आता तुम्ही अर्ज कुठं भरला होता नामनिर्देशन पत्र? इथं पंचायत समितीमध्ये कोणत्या गणासाठी? उतरू करण्यासाठी बरं. आणि अपक्ष फॉर्म भरला होता आपण का? फॉर्म भरला होता. बरं, आता तुम्ही माघारीच्या दिवशी इथं आलेत, हा काय झालं मग? काय नाही बस सचिन गोरब आपल्या जवळचा संबंधातला माणूस आहे, नातेवाईकातला आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणलं बाबा आम्हाला मदत कर म्हणून आम्ही आपलं माघार घेतली. सोयीच्छेने आम्ही त्याला पाठिंबा देणार आहे. बरं. तुम्हाला या माघारीसाठी कुणाचा विरोध विरोध किंवा काय दबाव नाही, असं काय बोला म्हणून काय नाही सोयीच्छेने तुम्ही माघारी? सोयीच्छे माघार तुमचा आता सपोर्ट कुणाला? सचिन गोरब पंचायत समितीसाठी? पंचायत समिती जिल्हा परिषद बी जिल्हा परिषदेला कुणाला सपोर्ट करणार? हा पानसरे मांडी पानसरे मांडे ओतूर गावामधून काय परिस्थिती राहील? चांगली राहील ना. शिवसेनेला? शिवसेना राहील, चांगलं राहील. शाळेत आंब्याला नाही होणार मात्र? कमी होणार पण दुईला चांगलं राहील. कारण काय त्याच्या मागचं? कसं आहे आता ते एवढं सांगू शकत नाही ना आपण बाबा एवढं बाहेर काही नाही. तुम्ही का फॉर्म भरला होता? मला अपेक्षा होती बाबा फॉर्म भरून बघावं काय होते पंचायत समितीला उभं राहिलं काय होते कळलं ना. मग का नाही राहिली? आपण ते काय आलं हे आता हे जुळदार असल्यामुळे सगळ्यांना नाही डावलता येत ना. हा, हा. संपर्क चांगला असल्यामुळे डावलता येत नाही. मग हे सचिन गोलप हे कधीपासून तुम्ही ओळखता त्यांना? त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो म्हणजे वडिलांपासून ओळखतो. त्याच्या वडिलांची माहिती दुसरी होती. बाळासाहेब दांगटेच्या काळात आम्ही एकत्र काम केलं, बरं. सचिन गोलपाच्या वडिलांनी मी. मग तुम्हाला विनंती करायला कोण कोण आलो होतं? विनंती करायला काय ते म्हणजे बघ तेव्हा काय करायचं बघ तुला ठरवायचं काय नाही, चांगलं वाईट करायचं तुला कर म्हणून मी आपला मला जाऊ दे आपल्या माणूस आहे सहकार्य करावं एवढ्या बारीनं बाकी काय नाही. तुम्ही जर निवडणूक लढवली असती हा. तर किती मतं तुम्ही घेतली असती? जास्तीत जास्त 1000 एक मत घेतली असते. मग ती 1000 मतं आता तिकडे जातील? पाठवायची. पाठवणार? हा पाठवणार. धन्यवाद. त्यांच्या प्रचारात तुम्ही दिसणार काय पुढे? दिसणार ना. काय सांगाल तुमच्या वडिलांनी माघारी घेतली? काय झालं चालू आहे ना. हा, चालेल. सचिन घोलप आणि अक्षता पानसरे. अक्षता पानसरे हे सगळे आमचे म्हणजे माझ्या मामाचं गाव पानसरवाडी, हे मामाचे आहेत माझे दोंडीबा पानसरे. आणि ते मामाच्या गावातला उमेदवार एक आणि एक आमच्या पाहुण्यातलाच घोलप, दोन्ही पण आपल्याच घरचे उमेदवार आल्यामुळं पाठिंबा आमला कसं आपल्या माणसांना नको अडचण व्हायला म्हणून मी जाहीर पाठिंबा दिलाय. सचिन नामदेव घोलप आणि अक्षता पानसरे मांडे दोघांना पण जाहीर पाठिंबा दिलाय आम्ही. निवडून येईल का ते? 100% येणार, कारण आम्ही जेवढी आमची ताकद आहे आमच्या जेवढं आहे तेवढी सगळी ताकद त्यांच्या मागे लावणार. शाळेत आंबेडकरांनी अनेक दिवसापासून प्रचार केला होता, हे आता आले आयात. नाही अक्षता पानसरे मांडे हे 3-4 महिने झाले प्रचार करते, घराघरात पोचले, लोकांच्या अपेक्षा आहेत, मग त्याच्यामुळे तेच निवडून येणार 100%. त्याचा काय विषय आता शिवसेनेत आले नाही आणलं गेलं म्हणजे तुम्ही ती 4 महिने झाले प्रचार करताय रेग्युलर, लोक घराघरात पोचले, 3 फेऱ्या पूर्ण झाल्या, ते म्हटलं ऑटोमॅटिक ते येणारच ना. असा विषय मूळ पक्ष कोणता? आमचा मूळ पक्षाचा विषय असं काही नाही तसा पक्ष म्हणजे शिवसेना, पण शिवसेना 40 वर्ष वडिलांनी शिवसेनेचं काम केलं, असं काही नाही. पक्षाचा काही विषय नाही असा, पण एक त्यांची इच्छा होती का मला पंचायत समितीचा फॉर्म भरायचा अपक्ष म्हणून आम्ही उभे राहिलो. पण हे सगळे पाहुणे संबंध नातेसंबंध असल्यामुळे आम्ही माघार घेतोय, बाकी काय नाही. धन्यवाद.